नमस्कार मैत्रिणींनो, रशू सेवा रेसिपीमध्ये तुमचे हार्दिक स्वागत। आज मी तुम्हाला ज्वारीची भाकरी कशी तयार करायची ते सांगणार आहे। ह्या ज्वारीच्या भाकरीसाठी मी 1 वाटी पीठ इथे घेतलेलं आहे। ह्या पिठामध्ये आपण गरम पाणी टाकणार आहोत आणि गरम पाण्यानेच आपण ते पीठ मळणार आहोत, कारण गरम पाण्यामुळे भाकर ही तुटत नाही किंवा तिला तडा पडत नाही। आता इथे आपण गरम पाणी टाकणार आहोत आणि त्याला व्यवस्थित मिक्स करणार आहोत। एकदम व्यवस्थितरित्या हे पाणी मिक्स करून घ्यायचं आहे। हे पीठ व्यवस्थितरित्या मळायचे आहे। एकदम पटापट ते मळावं लागेल, कारण मी यामध्ये गरम पाणी टाकलेलं आहे। पीठ मळून तयार आहे। आता आपण याची भाकर करणार आहोत। भाकर करण्यासाठी पहिले ताटावर थोडं पीठ लावून घ्यायचं आहे। त्यानंतर या प्रकारे त्याला गोल फिरवत थापायचं आहे। भाकरी ही आता तयार झालेली आहे। आता आपण हिला तव्यावर टाकूया। तवा हा तापलेला आहे। आता आपण यावर भाकरी टाकूया। यावर आता एक पाण्याचा हात घ्यायचा आहे। आता आपल्याला भाकर इथे उलटवायची आहे। मी इथे थोडा गॅस मोठा करणार आहे। भाकर ही आपली परफेक्टली भाजली गेलेली आहे। आता गॅसची फ्लेम कमी करून ती भाकर मंद आचेवर अर्धा ते 1 मिनिट होऊ द्यायची आणि त्यानंतरच ती भाकर आपल्याला फ्लेमवर परत भाजायची आहे। भाकर ही व्यवस्थित भाजली गेलेली आहे। आता आपण तिला एका साइडने फ्लेमवर भाजूया। तुम्ही बघू शकतात भाकर किती छान फुलते ते। तुम्ही बघू शकता ज्वारीची भाकर आता रेडी आहे आणि त्याला वरून एकदम छान अशी पोकळी तयार झालेली आहे। जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राइब आणि शेअर करा। थँक यू फॉर वॉचिंग।